नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून यामधील मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या 3 राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. याचा विजयोत्सव बेळगाव भाजपच्या वतीने साजरा करण्यात आला. राणी चन्नम्मा चौकात फटाके फोडून आतिषबाजी करण्यात आली. तसेच श्री गणेश मंदिरात लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी विशेष पूजा केली. उद्या दिनांक 4 डिसेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र मेळावा होऊ नये या दृष्टिकोनातून बेळगाव शहर परिसरात 144 कलम लागू केलेले आहे. आज मैदानाची पाहणी करण्यासाठी समितीचे नेते गेले असता त्यांना मेळाव्याला परवानगी नाकारल्याचे पत्र देण्यात आले आहे. याची दखल घेऊन आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एक बैठक घेऊन शिनोळी येथे रास्ता रोको करण्याचे ठरवण्यात आले आहे. उद्या दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता बेळगाव, खानापूर, निप्पाणी व इतर भागातील कार्यकर्त्यांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ जमावे असे आवाहन समितीने केले आहे. उद्या 4 डिसेंबर पासून बेळगाव सुवर्ण सौध येथे हिवाळी अधिवेशन होणार असून आज विधानसभाध्यक्ष U.T. खादर आणि विधान परिषद सभाध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी पूर्वतयारीची पाहणी केली. या संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना योग्य सल्ला व सूचना दिल्या. त्यानंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी अधिवेशनाबद्दल माहिती दिली. विमान वाहतूक सुरक्षा जागरूकता सप्ताहाचा एक भाग म्हणून सांब्रा विमानतळावर विमानतळ पर्यावरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खासदार व विमानतळ सल्लागार समितीच्या अध्यक्षा मंगल सुरेश अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी व इतर उपस्थित होते. आज बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी छत्रपती शिवाजीनगरला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील रहिवाशांशी थेट संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. आगामी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान त्यांचे आवाज ऐकले जातील आणि त्यांचे प्रश्न योग्यरित्या हाताळले जातील याची त्यांनी हमी दिली. अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाईल रिचार्ज विना कुचकामी ठरू लागले आहेत. परिणामी ऑनलाईन कामे पूर्णपणे थांबली आहेत. शासनाने अंगणवाडीचा कारभार सुरळीत आणि जलद गतीने व्हावा यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले आहेत. मात्र मोबाईलमध्ये रिचार्ज नसल्याने मोबाईल वापराविना पडून आहेत. तुळशी विवाहानंतर आता शहर परिसरात लग्न सराईची धामधूम सुरू झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विवाह मुहूर्त अधिक आहेत. त्यामुळे लग्नसराईच्या हंगामाला प्रारंभ झाला आहे. लग्नसराईमुळे बाजारपेठेत देखील उलाढाल वाढू लागली आहे. नवीन मतदारांसाठी नावनोंदणी मोहीम राबवण्यात आली आहे. 18 वर्षावरील प्रौढांची नोंदणी करून घेतली जात आहे. अंगणवाडी सेविकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी तालुका, जिल्हा पंचायत आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवण्यात आली आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर निष्पाप प्राण्यांचा बळी जाऊ लागला आहे. त्यामुळे प्राणीप्रेमीतून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. मागील वर्षभरात शेकडो प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील जुन्या PB रोडवरील उड्डाणपुलाची कायापालट झाली आहे. सुमारे 6 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनामुळे या रस्त्याचे विकास झाल्याने अधिवेशनाचे आभार मानत आहे. राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक 4 पासून सुरू होत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. यासाठी रविवारीही जिल्हाधिकारी कार्यालयासह महसूल खाते, तहसीलदार, उपनोंदणी कार्यालय सुरू होते. मात्र सदर कार्यालयामध्ये आवश्यक कागदोपत्री कामे पूर्ण करण्याकडे अधिकाऱ्यांची लगबग सुरू होती. कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी वाचनालयातर्फे आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी कावळेवाडी येथे थाटात करण्यात आले.
कार्यक्रमाला चंदगडचे माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. शिवाजी जाधव होते. अधिवेशनाला विरोध म्हणून मध्यवर्ती समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन सोमवार दिनांक 4 रोजी करण्यात आले आहे. या मेळाव्याबाबत शहरात जनजागृती करण्यात आली. यावेळी शिवस्मारक येथून शहरातील प्रमुख मार्गावरून पत्रके वाटून मेळाव्याला उपस्थित राहण्यासंदर्भात मराठी भाषिकांना आवाहन करण्यात आले. ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या 16व्या 10वीच्या व्याख्यानमालेचा शुभारंभ जांभोटी येथील बाबूराव ठाकूर महाविद्यालयात करण्यात आला. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संचालक व सेवानिवृत्त प्राचार्य P.K. चापगावकर हे होते. यंदा पावसाअभावी रायबाग तालुक्यातील शेती पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याची दखल घेत अधिकाऱ्यांनी चारा, पाण्याची कमतरता भासणार नाही याचे नियोजन आतापासूनच करावे. यासाठी चारा संग्रह आणि टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करावे अशी सूचना आमदार D.M. ऐहोळे यांनी केली. रायबाग तालुका पंचायत सभागृहात आयोजित केलेल्या दुष्काळ आढावा बैठकीत ते बोलत होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.